नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाचा आणि यदुवंशाचा अंत कसा झाला या अर्थाची कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कृष्ण म्हणजे केवळ देह नव्हता, तो काळ होता, तो करुणा होता, तो धर्म होता. म्हणूनच कृष्णाचा मृत्यू झाला असं म्हणणं चुकीचं आहे. तो लीला संपवून अदृश्य झाला. याला यदुवंशाचा गर्व आणि गांधारीचा शाप कारणीभूत ठरला. महाभारताचे युद्ध संपले होते. धर्माची बाजू जिंकली होती, पण विजयाच्या धुळीत गर्व उगवू लागला होता. यदुवंश व श्रीकृष्णाचा स्वतःचा वंश शौर्य, संपत्ती आणि शक्ती यामुळे माजू लागला. एक दिवस काही यदुवंशी तरुणांनी एक भयंकर चेष्टा केली. त्यांनी साम, कृष्णाचा नातू, याला स्त्री वेशात सजवले आणि ऋषी नारद, कण्व, विश्वामित्रा यांच्याजवळ नेले. हे महामुनी, ही स्त्री गर्भवती आहे. तिला मुलगा होईल की मुलगी? ऋषी सर्वज्ञ होते. त्यांची चेष्टा ओळखली आणि संतापले. ते म्हणाले, या गर्भातून लोखंडाचा मुसळ जन्माला येईल आणि तोच यदुवंशाचा नाश करील. यदुवंशी घाबरले. मुसळ जन्माला आले. ते त्यांनी तोडून समुद्रात फेकले. पण पण देवाला कोणी चुकवू शकत नाही. मुसळाचे तुकडे आणि नियतीची तयारी सुरू झाली. मुसळाचे तुकडे समुद्रात फेकले गेले, पण ते वाळूतून एरका गवत बनून उगवले. तेच गवत पुढे यदुवंशाच्या हातीचे शस्त्र बनले. कृष्णाला सर्व माहीत होते. तो शांत होता, कारण ही सगळी त्याचीच लीला होती. तो म्हणाला, ज्या वंशाचा उद्देश पूर्ण झाला त्याचा अंत होणे हेच धर्म आहे. प्रभास क्षेत्र आणि यदुवंशाचा विनाश. एक दिवस यदुवंशी प्रभास क्षेत्रात एकत्र जमले. सर्वांनी यथेच्छ मद्यपान केले. विवेक हरपून गेला आणि एकमेकांवर जुने राग उफाळले. विवाद झाले आणि मग हाणामारी झाली. हातात शस्त्र नव्हती, पण एरका गवत होते. तेच गवत लोखंडासारखे कडक झाले. भाऊ भावावर, पिता पुत्रावर तुटून पडला. क्षणात संपूर्ण यदुवंश आपल्याच हातांनी नष्ट झाला. बलरामाने हे दृश्य पाहिले. त्याने ध्यानस्थ होऊन आपला देह सोडला. कृष्ण एकटाच उरला. श्रीकृष्णाचा एकांत आणि नियतीचा शेवटचा क्षण. यदुवंश नष्ट झाला होता. द्वारका बुडणार होती. लीला संपत आली होती. कृष्ण प्रभास क्षेत्रातून निघाला आणि बिल्व वृक्षाखाली ध्यानस्थ बसला. त्याचे चरण पुढे पसरलेले होते. ते सूर्यप्रकाशात हरिणासारखे चमकत होते आणि तेथे आला जरा नावाचा शिकारी. शिकारी उपाशी होता. त्याला दुरून हरिण दिसले असे वाटले. त्याने धनुष्य उचलले, बाण सोडला. तो बाण थेट श्रीकृष्णाच्या चरणात घुसला. क्षणभर सृष्टी थांबली. शिकारी जवळ आला आणि पाहतो तो काय? तो हरिण नव्हता, तो नारायण होता. माझा भगवान कृष्ण होता. तो रडत त्याच्या पायावर कोसळला. श्रीकृष्णाचे अंतिम शब्द जरा नावाच्या शिकाऱ्यासाठी निघाले. जरा शिकारी रडत म्हणाला, माझ्याकडून मोठा अपराध झाला प्रभू. कृष्ण हसला. तो म्हणाला, जरा हा अपराध नाही. मागील जन्मी तू वली होतास आणि मी राम होतो. तुला मी झाडा आडून मारले, आता तू समोरून मला मारलेस. हिशेब पूर्ण झाला. कृष्णाने शिकाऱ्याला आशीर्वाद दिला. देहत्याग आणि विष्णू लोक त्या क्षणी कृष्णाच्या देहातून तेज बाहेर पडले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देव, ऋषी स्तब्ध झाले. श्रीकृष्ण आपल्या मूळ रूपात विष्णू लोकात विलीन झाला. देह राहिला, पण आत्मा अनंत झाला. द्वारकेचा अंत आणि कलियुगाची सुरुवात झाली. धन्यवाद. अशाच नवनवीन
आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि कथा कशी वाटली, वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर